नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, समाज कल्याण विभाग यांच्या अंतर्गत 219 विविध पदांसाठीची भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आली होती. या भरती परीक्षेचं वेळापत्रक त्याचबरोबर प्रवेशपत्रसुद्धा उपलब्ध झालेलं आहे. पाहू शकता, खूपच कमी वेळ बाकी असून 4 मार्च 2025 परीक्षा सुरू होत आहे. आणि या परीक्षेची तयारी करण्यासाठी जो पॅटर्न आहे TCSचा, ह्या TCSच्या पॅटर्नवर आधारित प्रत्येक पदासाठीची जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करणं आवश्यक आहे. तुम्ही पॅटर्न चेक केला असेल तर पॅटर्ननुसार मराठी व्याकरण आहे, इंग्रजी व्याकरण आहे, त्याचबरोबर सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, गणित आणि बुद्धिमत्ता हे 4 सेक्शन आहेत. तर आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण मराठी व्याकरणवर आधारित जे महत्त्वाचे संभावित प्रश्न आहेत, मॉडेल प्रश्न, त्याचबरोबर त्याचं डिटेलमध्ये उदाहरण, कशा पद्धतीने त्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाऊ शकतं, की अशा पद्धतीचा प्रश्न जर परीक्षेमध्ये आला तर कसा सोडवला जाऊ शकतो, या संदर्भातलं डिटेलमध्ये जे विश्लेषण आहे उदाहरणासहित आपण डिटेलमध्ये पाहूयात. समाज कल्याण विभाग भरती परीक्षा मराठी व्याकरणसाठीचे संभावित प्रश्न. तर या अगोदरसुद्धा प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. समाज कल्याण विभाग भरती परीक्षा आहे, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, त्याचबरोबर अंकगणित आणि बुद्धिमत्ता यावर विविध टॉपिकवर अगोदर सेशनमध्ये व्हिडिओ झालेली आहेत. जवळजवळ 20 ते 25 व्हिडिओ सेशन घेतलेले आहेत. आजचा हा व्हिडिओ सेशन आपण मराठी व्याकरणवर आधारित पाहूयात. तर यामध्ये पाहू शकता, पहिला प्रश्न आहे, एक आणि एक संधी विग्रह आहे. एक एक या संधी विग्रहापासून बनणारा जो जोड शब्द आहे हा कोणता आहे विचारण्यात आलेला आहे. एक एक साठीचा संधी विग्रहापासून बनणारा जोड शब्द कोणता असेल? पर्याय पाहू शकता, यामध्ये एक एक आहे, एक एक, एक एक आणि एक एक साठीचा. तर दुसरा पर्यायासाठीचा बरोबर येतो. पाहू शकता, जेव्हा शब्दांचा उच्चार केला जातो तेव्हा सगळे शब्द सेम वाटतात, पण ज्या पद्धतीने जे संधी विग्रह आपण लिहितो तो कशा पद्धतीने येणं आवश्यक आहे. तर एक आणि एकसाठी एक एक. आता संधी विग्रह आणि जोड शब्द याला नक्की काय आहे ते जाणून घेतलं तर तुम्हाला संधी ज्या आहेत परीक्षेमध्ये आल्यानंतर याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. तर पाहू शकता, जवळजवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी म्हणतात. म्हणजे जोड शब्दच एक प्रकारे असतो, पण दोन ध्वनी जे असतात ते जोडण्याला संधी म्हणतात. जवळजवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी म्हणतात. संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोनबद्दल एकच वर्ण तयार होतो, त्याला संधी म्हणतात. पाहू शकता, यामध्ये पहिला वर्ण जो आहे याच्यामध्ये पहिल्या शब्दातला एक एक साठीचा एक एक असा शब्द तयार झाला आहे. हा संधी विग्रहापासून बनणारा जोड शब्द आहे. एक एक म्हणजे संधी म्हणजे एक प्रकारे जोड शब्दच, पण त्याच्यामध्ये पाहू शकता काय व्याख्या आहे. तर जवळजवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी म्हणतात. यामध्ये संधी होत असताना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आहे एक एक साठीचा के, त्याच्यानंतर दुसऱ्या शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण तो पाहू शकता ए. तर एक एक साठीचं ते एकत्र होऊन एकमेकात मिसळून त्या दोनबद्दल एकच वर्ण तयार होतो, यासाठी संधी म्हटलं जातं. दुसरा प्रश्न पाहूयात. समुद्र, समुद्र हा जो शब्द आहे या शब्दाला समानार्थी शब्द कोणता असेल असं विचारण्यात आलेलं आहे. समुद्र हा जो शब्द आहे या शब्दासाठीचा समानार्थी शब्द विचारण्यात आला आहे. तर यासाठी पाहू शकता, सिंधू, रत्नाकर, अर्णव हे समानार्थी शब्द आहेत याच्यासाठीचा. पण समीकरण, समीरन हा जो शब्द आहे हा समानार्थी शब्द नाही आहे. पाहू शकता, समीरन या शब्दासाठी समानार्थी शब्द येतात. समोर, समीरन या शब्दाला समानार्थी शब्द आहेत. वायू आहे समीर, मरुत वारा, वात अनिल, पवन हवा आणि मारुत हे जे शब्द आहेत हे समीरन शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. आणि समुद्रासाठी पाहू शकता, अर्णव आहे, रत्नाकर, सिंधू हे जे आहेत हे समुद्र या शब्दासाठीचे समानार्थी शब्द आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 जो आहे या बरोबर आहे. यामध्ये समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द हा समीरन हा आहे. प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. आता तिसरा प्रश्न हा समासवरती आधारित आहे. प्रत्येक परीक्षेची TCS मार्फत घेतली जाते. समास, संधी, त्याच्याबरोबरच विभक्ती अशा पद्धतीचे प्रश्न ठरलेलेच असतात. तर समास विचारण्यात आलेला आहे. राजपुत्र हा जो शब्द आहे, राजपुत्र म्हणजेच राजाचा पुत्र, हा जो कोणता समास आहे, या शब्दामध्ये जो समास आहे हा कोणता आहे? पर्याय पाहू शकता. आता यामध्ये पुरुष, तत्पुरुषचे समास आहे. तृतीय पुरुष आहे, द्वितीय तत्पुरुष आहे, षष्टी तत्पुरुष
आणि सप्तमी तत्पुरुष. तर याचं उत्तर आहे, पहिल्यांदा उत्तर पाहू शकता, षष्टी तत्पुरुष हा समास आहे. राजपुत्र, राजाचा पुत्र हा तो समास आहे, म्हणजे हा जो शब्द आहे या शब्दामध्ये षष्टी तत्पुरुष हा समास आहे. आता पहिल्यांदा आपण समास जे काय आहेत याबद्दल जाणून घेऊयात. तर मराठी व्याकरणामध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांमधील विभक्ती प्रत्यय अथवा संबंधदर्शक शब्द गाळून त्यापासून जो एक संयुक्त शब्द बनवला जातो त्या पद्धतीस समास म्हणतात. समास म्हणजे काय याची वाक्य समजली तर त्याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. अशा प्रकारे झालेल्या संयुक्त शब्दास मराठी व्याकरणात सामासिक शब्द म्हटलं जातं. आता राजाचा राजवाडा हा जो शब्द आहे, राजाचा वाडा, यासाठी राजवाडा हा शब्द सामासिक शब्द आहे. पाहू शकता म्हणजे कसा, मराठी व्याकरणमध्ये दोन किंवा दोनपेक्षा अधिक शब्दांमधील विभक्ती प्रत्यय आता संबंध दर्शक शब्द गाळून पाहू शकता. राजाचा, कुणाचा, राजाचा वाडा अशा पद्धतीने म्हटलेला आहे राजवाडा. तर चा हा जो विभक्ती प्रत्यय आहे हा गाळण्यात आलेला आहे. यामध्ये प्रत्यय गाळून यामध्ये हा शब्द सामासिक शब्द तयार होतो, याला समास म्हटले जाते. आता समासामध्ये विविध प्रकार आहेत. पाहू शकता पहिला प्रकार यामध्ये आहे मराठी व्याकरणात समासाचे एकूण 4 प्रकार आहेत. समासासाठी पहिला प्रकार आहे अव्ययीभाव समास. यामध्ये सगळ्यात पहिलं जे पद असतं हे महत्त्वाचं असतं. तत्पुरुष समास पाहू शकता, यामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं. द्वंद्व समासमध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात. आता या पद्धतीने कोणताही जरी सुद्धा तुम्हाला प्रश्न आला, समास ओळखायचा आहे, तर या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवलं, अव्ययीभाव समासमध्ये पहिलं पद आहे, दुसऱ्यामध्ये तत्पुरुष समासमध्ये दुसरं पद महत्त्वाचं आहे. द्वंद्वमध्ये अर्थ आलेला आहे, दोन्ही पदे महत्त्वाची आहेत. बहुव्रीही समासमध्ये दोन्ही पदे गुण, कुठलंच पद महत्त्वाचं नाही, तिसऱ्या पदाचा यामधून बोध होतो, अशा पद्धतीचा समास आहे. याच्यामध्ये उदाहरणं घेतल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने समजलं जाऊ शकतं. तर एखादा समासाला ज्यामध्ये पहिलं पद महत्त्वाचं आहे म्हणजे असे अव्ययीभाव आहे. या एखादा प्रश्न आला, एखादा शब्द आला, त्याच्यामध्ये दुसरं पद महत्त्वाचं वाटतंय म्हणजे तो तत्पुरुष समास आहे. त्याच्यानंतर द्वंद्व समास, दोन्ही पदे महत्त्वाची वाटत आहेत म्हणजे तो द्वंद्व समास आहे. आणि दोन्ही पदे महत्त्वाची नसून त्यामधून दुसऱ्या पदाचा बोध होतोय म्हणजेच बहुव्रीही समास आहे. आता हा जो वाक्य आहे आपल्याला उदाहरणामध्ये प्रश्न आहे, तिसरा प्रश्न राजपुत्र, तर या राजपुत्रामध्ये राजाचा पुत्र यामध्ये पाहू शकता तत्पुरुष समास आहे. तत्पुरुष समासमध्ये दुसरे पद महत्त्वाचं आहे. आता तत्पुरुष समासमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. पाहू शकता याच्यामध्ये द्वितीय तत्पुरुष आहे, षष्टी तत्पुरुष, सप्तमी. तर हे कुठलं आहे? षष्टी आहे. याचं उत्तर आपण षष्टी दिलं आहे. आता षष्टी का, तर पाहू शकता यामध्ये ज्या समासात दोन्ही पदे जोडताना कोणत्या तरी विभक्तीचा किंवा शब्दयोगी अव्ययाचा लोप केला जातो. आता राजाचा पुत्र आपण म्हटलेला आहे, राजपुत्रचा जो विभक्ती प्रत्यय आहे शब्दयोगी अव्ययाचा लोप केला आहे, याला विभक्ती तत्पुरुष म्हटलं जातं. आता समास म्हणतात. आता राजवाडा हा षष्टी तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. पाहू शकता राजाचा वाडा, याच्यामध्ये चा आपण वापरलेला आहे. चा हे तत्पुरुष जे विभक्ती प्रत्यय आहे यामध्ये षष्टी तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. याच्यामध्ये उदाहरणं पाहू शकता. षष्टी तत्पुरुष समासाच्या उदाहरणांमध्ये राजवाडा आहे, राजाचा वाडा, राजपुत्र आहे, राजाचा पुत्र. तर अशा पद्धतीने हे शब्द आहेत षष्टी तत्पुरुष समासाची उदाहरणं आहेत. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. पुढचा प्रश्न. आता यामध्ये पाहू शकता जे प्रश्न आहेत यामध्ये फारसी भाषेतून आलेले शब्द आहेत, तमिळ भाषेतून, अरबी भाषेतून आलेले शब्द यावरचे प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये प्रश्न पाहू शकता चिल्ली पिल्ली हा जो शब्द आहे हा कोणत्या भाषेतून आलेला शब्द आहे, असा प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेला आहे. तर हा चिल्ली पिल्ली हा जो शब्द आहे हा तमिळ भाषेतील शब्द आहे. तमिळ आहे, फारसी आहे, अरबी आहे, कानडी, ते मराठी भाषेमध्ये जे आलेले शब्द आहेत हे विचारले जातात. तर यामध्ये पाहू शकता पर्यायामध्ये गुजराती आहे, तमिळ आहे, तमिळी आहे, तेलुगू आणि हिंदी. तर तमिळी भाषेमधून चिल्ली पिल्ली हा जो शब्द आहे हा मराठी भाषेमध्ये आलेला शब्द आहे. अजून काही शब्द तुम्ही पाहू शकता जे तमिळी भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. टाळा आहे, अनरसा आहे, त्याच्यानंतर किडूक मिडूक आहे, शिकिकाई, बंडी, डबी हे जे शब्द आहेत हे तमिळी भाषेतून जसंचे तसे मराठीमध्ये आलेले शब्द आहेत. या पद्धतीनेच फारसी, अरबी, त्याचबरोबर कानडी हे शब्दसुद्धा, अरबी हे सुद्धा शब्द लक्षात ठेवणं आवश्यक आहे. महत्त्वाचे जे ठरलेले शब्द आहेत याबद्दलच प्रश्न विचारला जातो. जसा मध्ये तंबाखू म्हणू शकता, हा अरबी भाषेतून आलेला शब्द आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न हा एक प्रश्न विचारला जातो. म्हणजे टॉप पॅटर्ननुसार यामध्ये एक प्रश्न असतो.
प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. अडणीवरचा शंख असणे म्हणजे काय? म्हणजे पाहू शकता ही म्हण आहे. या म्हणीचा अर्थ काय होतो? वाक्प्रचाराचा अर्थ अडणीवरचा शंख असणे म्हणजे काय? तर याचं उत्तर पाहू शकता. डायरेक्टली उत्तर पाहूयात. निरुपयोगी असणे म्हणजे काही उपयोग नसणे, अशा पद्धतीचा प्रश्न याचं उत्तर आहे. यामध्ये पाहू शकता जसं जसा अर्थ घेतला तर मोठा शंख असणे. दुसरा आहे अतिशय बारीक शंख असणे. हे दोन्ही येत नाहीत याच्यामध्ये वाक्प्रचाराचा अर्थामध्ये. तिसरं जे आहे निरुपयोगी असणे हे बरोबर येतं, म्हणजे तिसरा जो आहे वाक्प्रचाराचा अर्थ बरोबर आहे. तर या पद्धतीने आपण पहिले 5 प्रश्न पाहिले. यामध्ये समास आहे, संधी आहे, त्याचबरोबर समानार्थी शब्द. यानंतर पाहू शकता आपण वाक्प्रचाराचा अर्थ पाहिले. ठरलेल्या टॉपिकनुसार हे प्रश्न विचारले जातात. आता पुढचे प्रश्नसुद्धा आपण पाहूयात. तत्पूर्वी खूपच कमी वेळामध्ये तयारी करायची आहे समाज कल्याण विभाग भरती परीक्षेची, आणि या तयारीसाठी आम्ही टेस्ट सिरीज आणि ई बुक लॉन्च केलं आहे. यामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका ज्या आहेत फुल लेंथ म्हणजे परीक्षेच्या पॅटर्ननुसार हे उपलब्ध आहेत. या फक्त 49 रुपयामध्ये उपलब्ध आहेत नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर. याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, चेक केली जाऊ शकते. यामध्ये रिझनिंग आहे, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, चारही टॉपिक कवर करून 150पेक्षा जास्त PDF नोट्स आहेत. दररोज नवीन सराव प्रश्नपत्रिका यामध्ये अपलोड केली जाते. 49 रुपयामध्ये ॲप्लिकेशनवर कोर्स उपलब्ध आहे. नोकर भरतीचं मोबाईल ॲप्लिकेशन डाउनलोड केलं जाऊ शकतं. तर यानंतरचे पुढचे प्रश्न पाहूयात मराठी व्याकरणवर आधारित. प्रश्न क्रमांक 6 आहे. रामाने रावणास मारले. आता प्रयोग विचारण्यात आलेला आहे. प्रयोगाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत, प्रयोगाची व्याख्या ही माहीत असेल तर याचं उत्तर दिलं जाऊ शकतं. रामाने रावणास मारले हा कोणता प्रयोग आहे? पर्यायामध्ये पाहू शकता कर्मकर्तरी आहे, कर्तरी, भावे. त्यानंतर आहे यापैकी नाही. तर यामध्ये पाहू शकता भावे, रामाने रावणास मारले हा जो प्रयोग आहे, हा प्रयोग जो आहे हा भावे प्रयोग आहे. आता यामध्ये कसे प्रयोग ओळखायचे, प्रयोगाचं उदाहरण कसं आहे याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर यामध्ये दिलेलं नाही आहे, पण याची लिंक आहे याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. त्याचबरोबर नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर डिटेलमध्ये उपलब्ध आहे की कोणता प्रयोग कशा पद्धतीने ओळखायचं. आता हा जो प्रयोग आहे हा भावे प्रयोग आहे. भावे प्रयोग कसा ओळखला जातो याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे. तुम्ही चेक करू शकता की कशा पद्धतीने कर्मकर्तरी प्रयोग कधी वापरला जातो, कोणत्या वाक्यामध्ये येतो, कर्तरी कधी येतो, भावे कधी येतो, तर प्रयोग कसे वापरले जातात याचे उदाहरणं त्यामध्ये देण्यात आलेली आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 7. शेवट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? सोपा प्रश्न आहे. शेवट, शेवट म्हणजे संपलेला. तर प्रारंभ याचं उत्तर आहे. पाहू शकता प्रारंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. यामध्ये निशुल्क आहे, शूर आहे, दुरावा. तर प्रारंभ, शेवट, प्रारंभ, शेवट, सुरुवात असं म्हणू शकता. तर प्रारंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे. कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते आहे? कन्यासाठी पाहू शकता तुम्ही, कन्यासाठी अनेकवचनी रूप वापरलं जाऊ शकत नाही. कन्यासाठी सेम पद्धतीने अनेकवचनी रूप असेल, कन्याच असणार आहे. तर यामध्ये काही बदल होत नाही. तर या पद्धतीने अशा पद्धतीचे थोडे वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात. कन्या या शब्दाचे अनेकवचनी रूप जे आहे हे कन्याच असणार आहे. प्रश्न क्रमांक 9. अद्वितीय हा शब्द कोणते विशेषण आहे? विशेषणाचे जे प्रकार आहेत यावर विचारण्यात आलेलं आहे. आता विशेषण खूपच सोपे असतात. नावाबद्दल जर विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हटलं जातं. आता विशेषणाचे विविध प्रकार आहेत. जर संख्या सांगत असेल तर संख्या, भाव सांगत असेल तर भाव, त्याच्यानंतर सर्वनामिक आहे, विधी आहे. तर यामध्ये आपण पाहू शकता द्वितीय, अद्वितीय म्हणजे खूपच जबरदस्त, चांगलं असं म्हटलेलं आहे, म्हणजे गुण दर्शवण्यात आलेलं आहे. सोपा प्रश्न यामध्ये विशेषण सगळ्यात सोपे असतात. यामध्ये पर्यायामध्ये पाहू शकता सर्वनामिक आहे. यानंतर विधी विशेषण आहे, संख्या. तर संख्या यात दर्शवण्यात आलेली नाही आहे, गुण दर्शवण्यात आलेला आहे, म्हणजेच गुणविशेषण याचं बरोबर उत्तर आहे. पाहू शकता यामध्ये अद्वितीय हा शब्द जो आहे हा गुणविशेषण शब्दाचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे गुणविशेषण यासाठीचं. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. लहानपण दिगा देवा मुंगी साखरेचा रवा हा जो वाक्य आहे, काव्यपंक्ती आहे, यामध्ये कोणता अलंकार वापरण्यात आलेला आहे? तर अलंकारामध्ये पाहू शकता स्पष्ट समजतं की दृष्टांत देण्यात आलेला आहे. आता दृष्टांत अलंकार आहे, अर्थांतरन्यास आहे, दृष्टांत आहे, व्यतिरेक आहे, अडन्वय आहे.
तर याचं उत्तर आहे दृष्टांत अलंकार. यामध्ये वापरण्यात आलेला आहे. लहानपण, दिगा देवा, मुंगी साखरेचा रवा हा जो अलंकार आहे यामध्ये दृष्टांत अलंकार हा वापरण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे दृष्टांत अलंकारसाठीचं. बाकीच्या अलंकारांसाठी सुद्धा डिटेलमध्ये PDF लिंक आहे, नोट्स उपलब्ध आहेत. नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर चेक केले जाऊ शकतात. तर या पद्धतीने पाहू शकता आपण फक्त 10 प्रश्न पाहिलेत. पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण याबाबतचे अजूनचे प्रश्न आहेत हे सुद्धा पाहूयात डिटेलमध्ये. या पद्धतीने मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, विविध जे सेशन टॉपिक आहेत याबद्दलचे प्रश्न आपण डिटेलमध्ये कवर करूयात. आजच्या व्हिडिओ सेशनमधले जे मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत यामध्ये प्रत्येक जो मराठी व्याकरणचा प्रश्न म्हणजे उत्तर देताना तुम्हाला जर एक्झॅक्टली बेसिक माहीत असेल तर याचं उत्तर कशा पद्धतीने दिलं जाऊ शकतं समजू शकतं. तर अशा पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता. या भरती परीक्षेसंदर्भातल्या पुढच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट्स असतील त्यासुद्धा आम्ही आमच्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशनवर तुम्हाला प्राप्त होतील. यासाठी नोकर भरतीचा यूट्यूब चॅनल जो आहे याला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी सुद्धा नोकर भरती टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.